नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा आहे आपला थर्ड पार्ट. तर त्या दिवशीच आम्ही हेदवीवरून जेटीने जयगडला निघालेलो. तर इकडे जे ॲटलिस्ट 11 वाजले असतील, 10:30 11 वाजलेले. आम्हाला 11:45ला जेटी सुटलेली. तिकडे तुम्ही एक कपल पाहू शकता. हे फॉरेनर कपल होतं जे सायकलनी ट्रॅव्हल करत होतं. तर आम्हाला हे इथे हेदवीला मिळालं. हेदवीवरनं आम्हाला रत्नागिरीला आम्ही रिटर्न येईपर्यंत ते आम्हाला मिळत होते, थोडे टप्प्याटप्प्याने. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच. तिकडे तुम्ही तनूची पानं पाहू शकता, ती घेऊन बसलेली होती आणि थोडी बिस्किट खात होती कारण तिला भूक लागलेली. थोडंफार आमचं खाणं आम्ही बाहेरचं कमीच खातो प्रवासाला, कारण जेवायचं असतं त्यामुळे. तर इथून मग आम्ही 15-20 मिनटात आम्ही जयगडला पोचलेलो. तर पुढचा प्रवास तुम्ही बघा. जयगडच्या किल्ल्यावरती आपण जाणार आहोत आता. तर आम्ही आलो आहे जयगडच्या किल्ल्यावर. तर चला आपण थोडंफार विजिट करूया. जयगडचा किल्ला काय नका रे किल्ल्यावर घाण पण काय करू नका. बरोबर आहे. इथं मला असं वाटतं आम्ही येऊन गेलोय, कधी ना कधीतरी येऊन गेले असं मला वाटतंय. कपल आहेत काय? एवढा मोठा किल्ला. आता हे झालंय, तो मंदिर पण आहे. अबे इथं ओढा आहे, पाण्याचा छोटासा टपका. नाही काय माहित झरा आहे की चांगलं पाणीच फक्त पायऱ्या. तिकडे पोर आहेत, तिकडे पोर आहेत. असं वरती जाण्यासारखे आहे. नको, तनू आहे ना आपल्या बरोबर. तू चढशील असं वरती? चल जाऊया. थांब जरा. ह्या बनवलेल्या आता त्यांनी, मला वाटतं चढण्यासाठीच. तो इकडून ये, सावळीतून. इकडून जाण्यासाठी पण आहे. हा मला वाटतं इथं किचन होता. लाद्या लावल्या असंच वाटतंय. खाली चूल. ही कंपनी कुठली? तर पुढे नको जाऊ, खाली बघ. ही एनरॉनची कंपनी आहे काय? एनरॉन मला आठवतो. कुठली कंपनी आहे? जहाज बनवायची. इथे चढतेस? इथे चढतेस? समोर चढ. ये हा, इकडे बघूया. हळूहळू ये. इथून काय दिसत तर नाही तसं. तर हे असं आरामात. बोट बघ केवढी आहे, मोठी बोट आहे. तर मला असं वाटतं की लहानपणी येऊन गेली, ते आता आठवत नाही. जेव्हा आमच्या गणपतीपुळ्याला गेलेली ना ट्रिप, तेव्हा मला वाटतं, खाली बघा, तेव्हा मला वाटतं मी येऊन गेले इथून. तेव्हा आम्हाला आणलेली असेल.
चाफ्याचं झाड बघ कसलं फुललंय. बस संपतो इकडे. बस झालं हो, एवढं नका तिकडे नेऊ. मग चला बस झालं, एवढंच बघतोय. पुढे पण आम्हाला जायचंय. चाफ्याचं झाड. थोडंसं काम केलं पाहिजे इथे, म्हणजे ते छान वाटेल. ते जुनं आहे तसंच ठेवलंय. काय वाटतं तुम्हाला? तर जयगडच्या किल्ल्यानंतरला आम्ही डायरेक्ट आलेलो जय विनायक मंदिर. इथं येऊन आमचं सगळं जेवढं आम्ही थकलेलो तेवढं थकान सगळी आमची निघून गेलेली या मंदिरात शिरताच. इथली तुम्ही म्हणजे एकदम पॉझिटिव्ह, एकदम वाईब, एकदम मस्त सुंदर अशी वाईब होती. मला तर खूप आवडली. म्हणजे मी इथून गेटवरून आतमध्ये शिरतात मला असं वाटलं मी वेगळ्याच काहीतरी वेगळ्या ठिकाणी आले. एवढं सुंदर आणि खूप छान आहे. नक्की विजिट करा. मी तुम्हाला पर्सनली म्हणजे असं आग्रहाने सांगेन की जर तुम्हाला गणपतीपुळेला तुम्ही जाणार असाल तर जय विनायक मंदिराला व्हिजिट नक्की करा. तिथे खूप सुंदर असं परिसर आहे. आणि फॅमिलीबरोबर येत असाल तर खूप फोटो वगैरे तुम्हाला जर काढायचे असतील. पुन्हा जी गणपतीची वाईब आहे एवढी वॉर्म आहे. तर आम्हाला खूप छान वाटलेलं जे आम्ही निघताच. आणि आमचं एवढा म्हणजे आम्ही तिथे पोचलो आणि दरवाजातच होतो तेवढ्यात एक हेलिकॉप्टर आला. तर आम्हाला असं वाटलं की हा इथून जात असेल, पण तो जात नाही. तर ती ज्यांचं ते मंदिर आहे ती लोकं आलेली, तर ते हेलिकॉप्टरनं आले. ते आम्हाला एक बघायला मिळालं लँडिंग आम्हाला, ते कसं उतरलं ते. तर इकडे तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आहे मंदिर आणि एकदम असं चीनच्या चायना वगैरे चीन चायना वगैरे असतं ना तिकडे त्या टाईपमध्ये. चल असू दे. तन्वीला खूप मजा आलेली कारण तन्वीला खूप सारं फिरायला मिळत होतं. आणि पूर्ण हिरवं गार आहे. एवढं ऊन होतं तरी वाटतच नव्हतं, सगळं गार वाटत होतं. फिश ते एक छोटंसं तलाव आहे. फुलं नाही टाकायची मछलीला, मछली फुलं नाही खात. चल नाही ठेवायचं पण नाही इथे, काय ठेवणं मना आहे इथे. आपल्याकडनं पैसे घेणार मग ते. हा तो बघ तिथं फिश आहे. कुठला ऑरेंज वाला आहे बघ. मस्त मस्त फक्त बघत राहा, बाकी काही बोलू नका. बघून एन्जॉय करा. हा हो कृपया हळदीच्या चप्पल वापरू नका. इकडे चप्पल नाही वापरायचं आहे, काढायची इथे काढ सावलीत तुम्ही. लांबरा तनू काय बघितलं हेलिकॉप्टर आता केवढा असतो. हा छोटा असतो बघ आता केवढा असतो. ये ते बघ हनुमानाचं पण आहे ते बघ तिथे, हनुमानाचं आहे. आणि इथे आहे
किती मामा की जय. काय करतो मोठं फॅन मला तर पूर्ण बंद झाले. उतरणार नाही. नाही ओरडले नाही, त्यांना सांगितलं की तिथूनच काढा, पुढे नका येऊ बोलले. इथं बसलेलं एक पुढं काढा ना. बोरीवर थोडे छोटे छोटे बोर आहेत, तर आमचे हे गेले जमवायला. बघा परिसर आहे सुंदर. आता तनू पण मागे मागून गेले. नक्की रत्नागिरीला विजिट करा. मग घेऊन या ना 2-3. गोड आहेत बोर. 1-2 मिळाली तरी भरपूर आहेत, कारण आपल्या इकडे आंबट असतात जास्तीत जास्त करून. हो पडला, इकडे पडला बघा. अजून एक खाऊन होते. चांगलं चालले खा तू. हो हे का हे घे. ते नको कच्चा आहे. पर्यटक जहाज लंडन. टायटॅनिक